नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका सोनाली लिमये या व्हिडिओद्वारे फ्रेडरिक हर्ट्झबर्ग टू फॅक्टर थिअरी ऑफ मोटिवेशन एक्सप्लेन करणार आहे. या थिअरीला हर्ट्झबर्ग यांचा आरोग्यविषयक अभिप्रेरणा सिद्धांत असेही म्हणतात. सर्वप्रथम फ्रेडरिक हर्ट्झबर्ग हे कोण होते त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. फ्रेडरिक हर्ट्झबर्ग यांचा जन्म एप्रिल 1923 रोजी अमेरिकेमध्ये झाला. हर्ट्झबर्ग हे व्यवसाय व्यवस्थापनातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जॉब इनरिचमेंट आणि हायजीन फॅक्टर्स या विषयांवर सखोल अभ्यास आहे. त्यांनी 1959 रोजी द मोटिवेशन टू वर्क हे बुक पब्लिश केले आहे आणि या पुस्तकात त्यांनी आरोग्यविषयक अभिप्रेरणा सिद्धांताचे निष्कर्ष मांडले आहेत. हा सिद्धांत कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य, कार्य वातावरण आणि कार्यसमाधान यांच्यावर आधारित आहे. म्हणजेच कोणत्याही व्यवसाय संस्थेत कार्य करत असताना कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास होणं हे देखील महत्त्वाचं असतं. कर्मचारी वर्ग समाधानी आहे की नाही किंवा कर्मचाऱ्यांचं जे काही कामकाजाची पद्धत आहे ती त्यांना योग्य वाटते की नाही यावरून कर्मचाऱ्यांच्या कार्याविषयीची मानसिकता ठरत असते. या सर्व गोष्टींचा विचार करता हर्ट्झबर्ग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेतील 200 इंजिनियर्स आणि अकाउंटंट्स यांची मुलाखत घेतली. या संशोधनात कर्मचारी वर्ग कोणकोणत्या बाबतीत सॅटिस्फाईड आहे आणि कोणकोणत्या बाबतीत डिससॅटिस्फाईड आहे याविषयी त्यांनी माहिती घेतली. त्यानुसार त्यांना 2 गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन इज रिलेटेड विथ इंडस्ट्रियल जॉब एन्व्हायरमेंट अँड ऑन द अदर हँड सॅटिस्फॅक्शन इज रिलेटेड विथ ॲक्च्युअल जॉब. From this point of view, Hर्ट्झबर्ग divided this theory into 2 factors. One is maintenance and hygiene factors, which are related with job dissatisfaction, and second one is motivational factors. They are related with job satisfaction. म्हणजेच या सिद्धांताचे 2 घटकांमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेले आहे. त्यापैकी एक निर्वाह व आरोग्यविषयक घटक आणि दुसरा घटक म्हणजे अभिप्रेरणा. याची सविस्तर माहिती आपण घेऊया. आता यातील जो पहिला घटक सांगितला आहे तो आहे निर्वाह व आरोग्यविषयक घटक म्हणजेच मेंटेनन्स अँड हायजीन फॅक्टर्स. अकॉर्डिंग टू हर्ट्झबर्ग, फॉर मेंटेनिंग सर्टेन लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, मेंटेनन्स अँड हायजीन फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता असा प्रश्न निर्माण होतो की हे फॅक्टर्स असमाधान किंवा डिससॅटिस्फॅक्शन यांच्याशी कसे काय संबंधित आहे. तर याविषयी असे सांगता येईल की यातील बरेचसे घटक हे प्रत्यक्ष कार्याशी संबंधित नसतात, परंतु जे काही कार्य असते ते या घटकांवर अवलंबून असते. म्हणजेच बऱ्याचदा व्यवसाय संस्थेचे नियम, अटी, शर्ती किंवा व्यवसायात होणारे बदल किंवा परिस्थिती यामुळे काही वेळेला कर्मचारी हे असमाधानी असू शकतात. कारण असमाधानाचा संबंध हा कारखान्यातील कार्य वातावरणाशी असलेला दिसतो. मग आता असा प्रश्नही तयार होतो की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांचा संबंध या घटकांमध्ये येतो. तर हे घटक म्हणजे वर्किंग कंडिशन्स विदिन ऑर्गनायझेशन, सुपरवायझर अँड कोवर्कर्स रिलेशनशिप, पॉलिसीज, टर्म्स, कंडिशन्स, रूल्स, रेग्युलेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन, क्वालिटी ऑफ सुपरवायझर, सॅलरी, वेजेस, जॉब सिक्युरिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक त्यांनी सांगितला आहे तो आहे स्टेटस म्हणजेच प्रतिष्ठा. आता हे जे सगळे घटक आहेत हे व्यवसाय संस्थेतील वातावरणाशी संबंधित आहेत. यापैकी एखाद्या जरी घटकाकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला किंवा ज्याला आपण निगेटिव्ह रिस्पॉन्स असं म्हणतो, जर असं काही मिळालं तर त्याचं रूपांतर कर्मचारी असमाधानाकडे असतं.
त्यामुळे मेंटेनन्स अँड हायजीन फॅक्टर हा डिससॅटिस्फॅक्शन ह्या घटकाशी संबंधित असतो असे म्हणता येते. आणि त्यानंतरचा जो दुसरा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे अभिप्रेरणेबाबतचे घटक, म्हणजेच मोटिवेशनल फॅक्टर्स यांच्याशी संबंधित आहे. सो वी ऑल नो दॅट मोटिवेशन इज सायकोलॉजिकल कन्सेप्ट and it always create positivity within employee and workers. From this point of view, this factor is based on level of satisfaction of employees within organization. म्हणजेच ज्यावेळी प्रत्यक्ष कर्मचारी कार्य करत असतो त्यावेळी त्याला अभिप्रेरणेची किंवा एका सकारात्मक वातावरणाची किंवा चांगले कार्य होण्याच्या दृष्टीने जर योग्य प्रोत्साहन मिळाले तर निश्चितच अशा कर्मचाऱ्यांना कार्यसमाधान हे मिळू शकते आणि यातूनच कर्मचाऱ्यांच्या मनात कार्याविषयीची आस्था किंवा ओढ निर्माण होते. त्यामुळे या घटकात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी समाविष्ट केल्या आहेत. आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत या आपण बघूयात. त्याच्यात अचीवमेंट, रेकग्निशन, रिस्पॉन्सिबिलिटी, वर्क इटसेल्फ, ॲडव्हान्समेंट अँड पर्सनल ग्रोथ या सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला या स्लाईडमध्ये पण दिसत आहेत. पण हे जे काही सगळे घटक आहेत हे कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्याशी संबंधित आहेत. कर्मचाऱ्यांना योग्य वेळी योग्य संधी दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली, तसेच त्यांना कार्य करताना थोडंसं स्वातंत्र्य दिलं किंवा त्यांना स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम केलं किंवा नोकरीच्या ठिकाणी वैयक्तिक प्रगती करण्यास जर वाव दिला तर कर्मचारी समाधानी होतात आणि या प्रेरणेमुळे ते अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात. म्हणूनच मोटिवेशनल फॅक्टर हा सॅटिस्फॅक्शन या घटकाशी संबंधित आहे असं म्हणता येतं. या सिद्धांताची मांडणी ही कर्मचारी केंद्रित असल्याने कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या गोष्टींमुळे समाधान मिळते किंवा समाधान मिळत नाही हे या सिद्धांतावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर या सिद्धांताचे 2 घटकात वर्गीकरण केल्यामुळे व्यवसाय संस्थेचे वातावरण आणि कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष कार्य यातून निर्माण होणारे समाधान हे या थिअरीतून सिद्ध होते. तर विद्यार्थ्यांनो, फ्रेडरिक हर्झबर्ग 2 फॅक्टर थिअरी ऑफ मोटिवेशन ही मी सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप ही थिअरी तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सूचना असतील तर कमेंट करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक यू.